हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत लाला लजपत राय यांची संपूर्ण माहिती। तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। लाला लजपत राय प्रारंभिक जीवन परिचय। लाला लजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 साली पंजाबमधील मोगा जिल्ह्यात एका जैन परिवारात झाला। त्यांचे वडील लाला राधाकृष्ण अग्रवाल हे प्राध्यापक आणि प्रसिद्ध उर्दू लेखक होते। लाला लजपत राय यांची लहानपणापासूनच वाचन व लेखनात रुची होती। त्यांनी 1885 मध्ये पंजाबच्या सरकारी कॉलेजमधून वकिलीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि हिसारमध्ये वकिलीचा व्यवसाय सुरू केला। लाला लजपत राय यांचे देशकार्य 1897 आणि 1899 मध्ये देशात आलेल्या दुष्काळ पीडितांची त्यांनी तन मन आणि धनाने सेवा केली। या भूकंप दुष्काळाच्या वेळेस इंग्रजांनी काहीही काम केले नाही, परंतु लाला लजपत राय यांनी स्थानिक लोकांसोबत मिळून अनेक स्थानिक लोकांना मदत शिबिर आयोजित केले। यानंतर जेव्हा 1905 साली बंगालचे विभाजन करण्यात आले तेव्हा लाला लजपत राय यांनी सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि बिपिनचंद्र पाल यासारख्या देशभक्तांसोबत मिळून या निर्णयाविरुद्ध आंदोलन केले। देशभरात त्यांनी स्वदेशी आंदोलन चालवले। 3 मे 1907 ला रावलपिंडीमधून त्यांना इंग्रजांनी अटक केली आणि 6 महिने मंडाल्याच्या जेलमध्ये ठेवून 11 नोव्हेंबर 1907 ला मुक्त करून दिले। यानंतरच्या काळात त्यांनी इंग्रजांविरुद्ध आपले आंदोलन अधिक उग्र केले। इंग्रज त्यांच्या लोकप्रियतेला घाबरू लागले। भारताच्या या वास्तविक परिस्थितीचा प्रचार दुसऱ्या देशात करण्यासाठी ते 1914 ला ब्रिटनमध्ये गेले। याच दरम्यान प्रथम विश्वयुद्ध सुरू झाले, ज्यामुळे ते परत भारतात येऊ शकले नाहीत। तेव्हा ते ब्रिटनमधून अमेरिकेला गेले। न्यूयॉर्कमध्ये त्यांनी यंग इंडिया पुस्तक लिहिले व इंडियन इन्फॉर्मेशन ब्युरोची स्थापना केली। याशिवाय दुसरी संस्था होम रूल लीगची स्थापना केली। 1920 मध्ये प्रथम महायुद्ध संपल्यानंतर ते परत भारतात आले। 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडच्या विरोधात पंजाबमध्ये प्रदर्शन व असहयोग आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले। या दरम्यान इंग्रजांनी त्यांना बऱ्याचदा अटक देखील केली। सायमन कमिशनचा विरोध व लाला लजपत राय यांचा मृत्यू। 30 ऑक्टोबर 1928 ला इंग्लंडचे सुप्रसिद्ध वकील सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक 7 सदस्य असलेले आयोग भारतात आले। याचे काम भारतात चर्चेच्या माध्यमाने संविधानिक सुधार करणे हे होते, परंतु या आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हता। यामुळे भारतीय नेत्यांद्वारे या कमिशनचा विरोध सुरू झाला। 1929 मध्ये जेव्हा हे कमिशन भारतात आले तेव्हा याचा विरोध मोठ्या प्रमाणात सुरू झाला। सायमन कमिशनच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरून आले। लाला लजपत राय यांनी सुद्धा सायमन कमिशनच्या विरोधात एक मिरवणूक काढली। त्यांच्या नेतृत्वात सायमन कमिशन बॅक, इन्कलाब जिंदाबाद अशा गगनभेदी गर्जनांनी विरोध सुरू झाला। जरी ही मिरवणूक घोषणा देत जात होती तरी यात कोणतीही हिंसा भारतीयांद्वारे होत नव्हती, पण इंग्रजांनी आंदोलकांवर जबरदस्त लाठीचार्ज केला। या लाठीचार्ज दरम्यान लाला लजपत राय यांना गंभीर दुखापत झाली। त्यांना डोक्यावर देखील मार बसला। आपल्या शेवटच्या भाषणात ते म्हटले, माझ्या शरीराला लागलेला एक एक घाव ब्रिटिश साम्राज्याचा मृत्यूचे कारण असेल। पोलिसांकडून झालेल्या या लाठीचार्जमुळे 17 नोव्हेंबर 1928 ला त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूने भगतसिंग सारख्या देशभक्तांना जागृत केले। लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अवघ्या 1 महिन्यानंतर 17 डिसेंबर 1928 ला ब्रिटिश पोलीस अधिकारी सॉन्डर्स याची भगतसिंग व चंद्रशेखर आझाद यांनी गोळी मारून हत्या केली। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।